जय श्रीकृष्ण. स्वागत आहे तुमचं वर्षाच किचन या चॅनलमध्ये. तर उन्हाळा आला की काहीतरी चटपटीत चमचमीत असं खावंसं वाटतं. तर मी आज बनवलेला आहे शेजवान फ्राईड राईस. एकदम मस्त हॉटेल स्टाईल असा जर घरी बनतो तर बाहेरचा कशाला खायचा. अगदी सोप्या पद्धतीनं आहे. चला तर सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर एका वाटीमध्ये मी इथे गरम पाणी वापरलेलं आहे. मस्त कडकडीत गरम पाणी वापरलेलं आहे. त्याच्यामध्ये 2-3 लाल मिरच्या टाकायच्या, 2 आल्याचे काप टाकायचे आणि 9-10 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या. आता हे आपल्याला साधारण एक 10 ते 15 मिनटं भिजत घालायचं आहे. म्हणजे आपला त्याचा शेजवान सॉस तयार होतो. सोबतच मी इथे 1 वाटी लांबवाला तांदूळ वापरलेला आहे. हा तांदूळ अगोदर स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचा. लांबवालाच तांदूळ यूज करायचा, खूप छान होते. इकडे एका गॅसवर मी पातेल्यामध्ये थोडंसं पाणी ठेवलं. त्याच्यामध्ये साधारण समजा 2 ग्लास आहे. चवीपुरतं मीठ टाकलं, थोडंसं तेल टाकलं. म्हणजे याच्यामध्ये राईस आपल्याला 70 ते 80% बॉईल करून घ्यायचा आहे. 80% शिजवून घ्यायचं आहे. पाण्याला अशी नॉर्मल अशी उकळी आली की नंतर आपले तांदूळ स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये टाकून द्यायच्या. तेलाने काय होते, तेल अवश्य टाका, म्हणजे जो आपला राईस आहे तो सुटसुटीत होतो. बघू शकता थोड्या वेळाने आपला राईस असा मस्त फुललेला आहे. प्रेस करून बघायचं म्हणजे तो शिजलेला आहे किंवा नाही. मी प्रेस करून बघितलं तर तो शिजलेला आहे. तर याच्यातलं एक्स्ट्रा पाणी काढून ठेवण्यासाठी मी इथे एक वाफेची चाळणी यूज केली. वाफेच्या चाळणीवर झाऱ्याच्या मदतीने तो तांदूळ असा काढून पसरवत ठेवायचा, म्हणजे त्यातलं एक्स्ट्रा पाणी खाली जातं आणि आपला जो राईस आहे तो सुटसुटीत मोकळा होतो. इकडे आपण 10 ते 15 मिनटं जे मिरच्या भिजत घातल्या होत्या त्यासुद्धा मस्त भिजलेल्या आहे. वाटीतलं पाणी लाल झालं कारण मी मिरची फोडून टाकली होती. तर मिरची फोडून नाही टाकायची, अख्खी बंधाली मिरची टाकायची, म्हणजे त्याचा कलर जो आहे तो जात नाही. मी फोडून टाकल्यामुळे त्याचा कलर जो तो वाटीमध्ये उतरला. तर नंतर ते ठेचून घ्यायचं खलबिद्यामध्ये मस्त, आणि एका कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं, जिरं टाकायचं. सोबतच जेवढे व्हेजिटेबल असतील मी इथे जेवढे माझ्याकडे व्हेजिटेबल होते ते सगळे टाकलेले आहे. पौष्टिक होतो आणि खायलाही छान लागतो. जिरं टाकलं, कांदा, टोमॅटो, गाजर, मिरची, पत्ताकोबी, फुलगोबी, जे पण माझ्याकडे व्हेजिटेबल होते ते सगळे मी ह्याच्यामध्ये कट करून टाकलेले आहे. असे बारीक कट करून टाकायचे आहे. हिरवी मिरची पण टाकलेली आहे. सिमला मिरची असेल सिमला मिरची टाका. गाजर, पत्ताकोबी, फ्लावर, फुलगोबीसुद्धा टाकलेली आहे. पण सगळ्याचे काप जे आहे ते एकदम बारीक करायचे आहे. म्हणजे बारीक जर कट केले ना तर ते व्यवस्थित शिजतात आणि खायलाही छान लागतात. म्हणून एकदम बारीक हे कट करून टाकलेलं. आता याला साधारण 2 ते 3 मिनटं व्यवस्थित परतायचं आणि सोबतच आपण ज्या लाल मिरच्या, लसूण आणि आल्याचे काप केले होते ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचे. ठेचून घेतलेलं त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं अशा पद्धतीनं. आता याच्यासोबत याने खूप छान टेस्ट येते शेजवान राईसमध्ये. हे असतंच आपल्याला, कारण याचाच आपल्याला शेजवान सॉस तयार होतो. लाल मिरची, लसूण, आल्याचे काप टाकल्याने भिजत घातल्याने त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं. आता शेजवान सॉसची चव वाढवण्यासाठी सोबतच इथे मी 1 चमचा व्हिनेगर वापरलेला आहे आणि 1 चमचा इथे सोया सॉस वापरलेला आहे आणि 1 ते 1.5 चमचा मी इथे टोमॅटो केचप वापरलेला आहे. म्हणजे त्या लाल मिरच्या आणि हे सोबतच सॉसेस अशा मिळून आपला शेजवान सॉस तयार होत असतो. तर मी सगळे एकत्र टाकलं आणि ते परतून घेत आहे. मस्त याला पण थोडंसं शिजवून घ्यायचं. इकडे आपला राईस पण मस्त असा बघू शकता काय मस्त मोकळा झालेला आहे. तर मोकळा करण्यासाठी तुम्हाला ही ट्रिक वापरावीच लागेल. तर इकडे आपल्या भाज्या जेव्हा मऊसूत झाल्या तेव्हा आपला राईस त्याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे कढईमध्ये. अतिशय मोकळा मस्त असा हा फ्राईड राईस होतो. खायला तर म्हणसाल अप्रतिम लागतो. वरतून मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं काय ना, उन्हाळ्यामध्ये खरंच खूप चटपटीत खावंसं वाटतं. तर एकदा हा शेजवान फ्राईड राईस एकदा नक्की ट्राय करून बघा. पूर्ण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे, जेणेकरून ते पूर्ण व्हेजिटेबल जे आहे ते राईसला लागतात. त्याला साधारण 2 ते 3 मिनटं परत होऊ द्यायचं मध्यम गॅसवर. म्हणजे व्यवस्थित झालं 2 ते 3 मिनटानंतर की ते भाज्या ते सगळे सॉसेस एकत्र होतात, एकजीव होतात आणि चव पण मस्त लागते. अशा पद्धतीने 2 ते 3 मिनटानंतर आपला शेजवान फ्राईड राईस तयार झालेला आहे. एका प्लेटमध्ये काढून सर्व करा. बघू शकता काय मस्त दिसत आहे. तेवढाच मोकळा सुटसुटीत खायला तर म्हणसाल अप्रतिम चवीचा झाला होता. तर इतके छान पदार्थ घरी बनतात तर बाहेर जाऊन कशाला खायचे, घरीच बनवा आणि एन्जॉय करा. पौष्टिक असे पदार्थ आहेत.
तर चला मग तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की सांगा. आणि अशा छान छान रेसिपीसाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट देखील करा. वरतून मस्त कोथिंबीर टाकला, गार्निश केला आणि आपला शेजवान फ्राईड राईस तयार झालेला आहे. एन्जॉय. थँक्यू. बाय. जय श्रीकृष्ण.